मित्रांनो नमस्कार, मी शिल्पा साळुंके। तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा पुन्हा एकदा स्वागत आहे। तर चला, मी आज मच्छी घेतल्या, आत्ताच घेतल्या, कारण की मी सकाळी भाजी केलेली। तर आता यशराज बोलायला लागलाय संध्याकाळी नको आत्ताच फ्राय करून दे। मग मच्छी घेतल्या, तर चला आपण मच्छी फ्राय कसं करायचं तुम्हाला दाखवते। चला तर चला मित्रांनो, मी घेतले बघा मच्छी। तर मच्छीसाठी मी मसाला तयार करते। तर मी याच्यामध्ये घेतले कोथिंबीर, हिरव्या मिरच्या 2, काळी मिरी आणि जिरं 1 चमचा, मोहरी 2 चमचे आणि 1 चमचा हळद। असं करून आता आपण ह्याची पेस्ट करून घ्यायची। पेस्ट केल्यानंतर मग पुढची रेसिपी बघा की काय करायचं। तर बघा, मी आलं लसणाची पेस्ट पण घेतली आहे की आलं लसूण पेस्ट फ्राय करण्यासाठी पाहिजे म्हणून। तर 2 पुढे आणले ते मी आले लसणाच्या पेस्टच्या। तर चला त्याची पेस्ट करून घेऊया। तर आपण ह्या मच्छीमध्ये काय काय मसाला घालायचा बघूया। तर चला, ह्या मच्छीमध्ये आपल्याला आपली चटणी पावडर तुम्ही दुकानची असली दुकानची वापरू शकता, नसली तर आपल्या घरी सुद्धा तयार असते वर्षाचा मसाला आपण केलेला, त्यातला सुद्धा आपल्याला जसं तिखट हवा आहे कमी जास्त तसं घेऊ शकता। तर आमच्यात जास्त तिखट खातात त्यामुळे जास्त मसाला घातला आहे, चटणी मसाला मी। तर आता आपण त्यामध्ये हळद थोडी टाकायची, कारण की आपण गिरवी केली त्याच्यामध्ये आपल्याला घातलेला आहे आपण हळद, पेस्ट करून घेतलं त्या मसाला त्यामध्ये। तर ह्याच्यामध्ये मी थोडीशीच घातली हळद। तर असं करून त्याच्यामध्ये आता आपण घालायचं आहे, तर आपण गरम मसाला घालायचा 1 चमचा। तर तुमच्याकडे कोणताही असू द्या गरम मसाला, तो कोणताही वापरला तरी चालतोय। तर गरम मसाला थोडा आपल्याला धनेपूड घ्यायची, थोडीशी मीठ पण थोडं चवीनुसार टाकायचं। धने पावडर असली तर टाकली तर चालेल, नसली तर कोथिंबीर जरी टाकली तरी चालेल। तर चला, माझ्याकडे आहे कोथिंबीर त्यामुळे मी धनेपूड वापरलेलं नाही। तर चला, आता आपण जो मसाला पेस्ट करून घेतल्या ते आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि पूर्ण मसाल्याला लावून घ्यायचे, मसाला पूर्ण लावून घ्यायचा आहे मच्छीला। तर मच्छी फ्राय करताना आपण मसाला पूर्ण मच्छीला काय काय लोक हे करतात चमच्यानं लावतात, तर चमच्यानं लावता हातानं मच्छीला आपण मसाला लावायचा आहे, कारण की हातानं जेवढा लावेल तेवढा आपल्या मच्छीला व्यवस्थित असा मसाला लागतो आणि मच्छी खूप छान अशी फ्राय पण होते। आणि मच्छीला मसाला असल्याशिवाय मच्छी छान लागत नाही आपल्याला चवीला। तर चला, मी मच्छीला मसाला लावून घेते। तर आपला मसाला लावून मी मच्छी तळून घ्यायला लागल्या, तर फ्राय करायला लागल्या। तर मस्त अशी फ्राय पण झाल्या मच्छी आणि शिजल्या पण। मच्छी शिजायला जास्त वेळ लागत नाही। एकदा आपण मच्छी मसाला लावून सोडली तेलात की परत एकदाच परतायची, परत परतायची नाही, कारण की मच्छीला जेवढं तुम्ही परतशिला तेवढं मच्छी खराब होऊन जाते। मच्छीचा आहे असं पीस राहत नाहीत, जास्त असं खिजगा झाल्यासारखं होतं, कारण की मच्छीला जेवढा हलवशिला तेवढं मच्छी रेंदा झाल्यासारखं होतो मच्छीचा। तर मी हे पीस ठेवले त्या रस्सा बनवण्यासाठी। तर हा पीस आहे मच्छीचं जे मऊ पीस होतं ते जे फ्राय केले आणि जे तोंडाचा भाग होता त्याचा आता रस्सा करायचा आहे। तर रस्सा कसा करायचा बघू शकता। तर आपण मच्छीच्या पीस आहेत त्याला हळद लावून घ्यायचे, पूर्ण असं हळद रगडून घ्यायची त्याला, आणि नंतर आपण ते पीस तळून घ्यायचं। तर तळून घेतल्यानंतर मग आपण पुढची रेसिपी बघूया। तर मच्छीला पूर्ण असं हळद लागली पाहिजे। तर पूर्ण लावून झाल्यानंतर आता आपण तवर काय काय घेतलं मी मसाला ते बघा। तर मी खोबरं, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतला आहे आणि आले लसणाची पेस्ट मी 2 आणल्या त्या पुड्या। तर असं करून आपण मसाला एवढाच वापरायचा आहे आणि दुसरा खडा मसाला वापरायचा आहे, तो तुम्हाला दाखवते काय वापरायचा आहे ते।
तर हे पीस आहेत ते पुढच्या तोंडाच्या भागचे आहेत, कारण की कठीण आहेत. आणि जी मऊ पीस होतं त्याचं आपण फ्राय करून घेतलेलं आहे. तर चला तर ह्याची पेस्ट करून घेते. रेसिपी नक्की कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला कळेल की कसा करायचा असतो रस्सा मच्छीचा. तर कढई गरम केल्या. तर आता कढईमध्ये मी तेल घातलं. तेल घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मच्छी फ्राय करून घ्यायचे. तेलामध्ये जे आपण हळद लावून मच्छी ठेवल्या ते आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं, कारण की मच्छी फ्राय करून घेतली की शिजायची जास्त वेळ लागत नाही आपल्याला परत, त्यामुळं. तर तेल कडून द्यायचं. तर आता तेल कडलेलं आहे, तर मच्छी त्यामध्ये सोडून मी फ्राय करून घेते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो मैत्रिणींनो. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कशी नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आमची साधी भाजी आपली गावाकडची रेसिपी ट्राय केल्या, तुमच्याबरोबर शेअर केल्या. तर अशीच घरी करतो मी रेसिपी मच्छीची. तर मनाला वाटलं की चला तुमच्याबरोबर पण शेअर करावी. तर तुम्हाला कशी वाटत्या नक्की कमेंटमध्ये सांगा. तर सकाळची वेळ आहे, तर सकाळचा पहिला स्वयंपाक मी केलेला, गवारीची भाजी आमटी वगैरे करून घेतलेली. तवर आला मच्छीवाला. तर यशराज बोलला मच्छीच पाहिजे. तर मच्छी घेतली. तर त्याला म्हणलं संध्याकाळनं करतो, तर नाही आत्ताच पाहिजे म्हणायला लागला. तर त्यासाठी मी आत्ता मच्छी करायला घेतल्या. आणि कारभाऱ्यांचं शेतावरनं यायचं टाईम झाले, त्यांना आल्याला जेवायला लागतं, त्यामुळं गडबड चालल्या. तर चला झाले मच्छी माझी फ्राय करून, थोडीशीच राहिले तेवढी फ्राय करून घेते. आणि नंतर त्यामध्ये मसाला काय काय टाकायचा ते तुम्हाला दाखवते की रस्सा कसा बनवायचा असतो तो. तर आता हे तेल थंड असं होऊन द्यायचं. थंड झाल्याशिवाय आपण त्यात मसाला घालायचा नाही, कारण की मसाला जळू शकतो आणि मसाला जळला की चांगली होणार नाही आपला रस्सा. तर तेल थंड झाले. तर आपला जो घरचा चटणी मसाला आहे तो आपण वापरायचा आहे. तर आपण जेवढा आपल्याला तिखट हवा आहे तेवढा आपण घालू शकतो त्यात. तर तिखट घातलं आणि 1 चमचा धनेपूड घातली. तर धनेपूड आणि आपल्याला गरम मसाला पण वापरायचा आहे. तर हे बघा 1 चमचा गरम मसाला. तर असं करून आपण हे पूर्ण असं उलटण्यानं हलवून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये टाकायची हळद. तर हळद घातल्यानंतर आपण जो मसाला गिरवी करून घेतला, जी पेस्ट करून घेतल्या ती त्याच्यामध्ये घालायची. तर त्याच्यामध्ये घातल्यावर पूर्ण अशी तेल सुटेपर्यंत तिला भाजायची लालसर होस्तोवर. तर मसाल्याला तेल सुटेपर्यंत त्यांना खरपूस असं भाजून घ्यायचं. मसाला पूर्ण शिजला पाहिजे आपला, त्यामुळं. तर बघा आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, मस्त असा भाजलेला सुद्धा आहे. तर चला पुढची रेसिपी नक्की कंटिन्यू करा. तर खूप छान असं तेल सुटले, बघू शकता. तर असा मसाला झाल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये काही घालायचं नाही. पूर्ण मसाला भाजून घ्यायचा. नंतर आपण त्याच्यात आपल्याला जेवढं पाणी पाहिजे, जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं. आणि पाणी घातल्यानंतर त्याला उकळी आल्याशिवाय आपण जी पीस तळून घेतले त्या फ्राय करून घेतले त्या ती त्याच्यामध्ये घालायचं नाही. पूर्ण अशी उकळी येऊन द्यायची आपल्या ह्या रश्श्याला. आणि नंतर आपण ते पीस त्याच्यामध्ये सोडायचं. आणि पीस टाकल्यानंतर सुद्धा 1-2 उकळी येऊन द्यायची. आणि मस्तपैकी कांदा लिंबू घ्यायचा, खरपूस अशी भाकरी भाजायची आणि त्याच्यावर सर्व करायची. खूप छान असं मच्छीचा रस्सा पण आणि फ्राय पण खूप छान लागतं. तर मित्रांनो माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कशी नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपला रस्सा तयार झालेला आहे. तर मी मच्छीसुद्धा त्यामध्ये सोडलेली आहे जी आपण फ्राय केलेली ती. तर तुम्हाला कसा वाटला कसा नाही मच्छीचा रस्सा तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला कारभाऱ्यांना मी ताट केलेलं आहे. तर मच्छी बघा, मच्छी फ्राय आणि मच्छी रस्सा. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. धन्यवाद.